च्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका ही काळ काम वेग या घटकावरील आहे. त्यामध्ये आपण मागील 3 भागापासून काम या घटकाचा अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिक स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS 3री 4थी MTS BTS सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी अ, ब व क एक काम 6,8 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघे मिळून एकत्रित काम केल्यानंतर त्यांना 1,890 रुपये मजुरी मिळते. तर त्यातील अ चा वाटा किती? पहा का आहे. अ, ब, क तिघे मिळून एक काम 6,8 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी मिळून एकत्रित काम केल्यावर त्यांना 1,890 रुपये मजुरी मिळाली. तर त्यातील अ चा वाटा किती? तर पहा कसा सोडवायचा हा प्रश्न. त्यांनी जर तिघांनी स्वतंत्र काम केलं तर काय होतं? 6, 8 आणि 12 दिवसात ते काम पूर्ण होतं. मग त्यांना 12 दिवसात ते काम पूर्ण होतं. मग त्यांना मजुरी कोणत्या प्रमाणात मिळाली? तर पहा, त्यांना मजुरी 1/6, 1/8 आणि 1/12 या प्रमाणामध्ये त्यांना मजुरी मिळाली दररोजचं. बरोबर आहे. मग आपल्याला आता याचा जर आपण जर काय केला, याचा सर्वांचा जर छेद समान केला तर काय होईल? हे 6, 8 आणि 12 याचा छेद समान करायचा म्हणजे आपल्याला 2 जर भाग घातला तर 2×6 2×4 8 2×6 12. परत 2 भाग घाला 3 जसे तसं 2×2 4 2×6 3 भाग जातो 3×1 3 3×1 3 2 जसे तसं 2 भाग घाला 2×1 2. म्हणजे काय झालं? 2×2 4 4×3 12 12×2 24. प्रत्येकाचा जर छेद समान करायचा म्हटलं तर किती येतो? 24 येतो. बरोबर आहे. मग या 6चा छेद 1/6 ह्याचा छेद 24 करण्यासाठी 4 गुणावला गेल्याच्या अंशाला 4 गुणा. या 8चा छेद 24 करण्यासाठी 3 गुणावला गेल्याच्या अंशाला 3 गुणा. या 12चा छेद 24 करण्यासाठी 2 गुणावला गेल्याच्या अंशाला 2 गुणा. बरोबर आहे. म्हणजे काय आलं? हे 4/24 3/24 2/24 हेच काय झाले? छेद समान करून घेतला 24 आलं. मग आता सगळ्याचा छेद जर समान झाला तर मग काय होईल? हे 4/3 3/2 प्रमाणात त्याची वाटणी करावी लागेल. म्हणजे अ चा वाटा 4, बी चा प्रमाण जर पाहिलं तर 4, ब चं 3 आणि क चं 2 प्रमाण असेल. बरोबर आहे. हे ABCचं अ ब कडचे अ ब क चे प्रमाण आहे. मग आपण याला जर यांचा समजा अ बरोबर 4x, ब बरोबर 3x आणि क बरोबर 2x, ब बरोबर 2x. मग या सर्वांची बेरीज, सर्वांना किती मजुरी मिळाली? 1,890 रुपये. सर्वांना किती मिळाले? 1,890. म्हणजे हे 4x अधिक 3x अधिक 2x बरोबर 1,890. बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9x बरोबर 1,890. मग x बरोबर 1,890 भागिले 9 भागिले 9. 9×1 9, 9×2 18, 9×1 9
शून्य. काय आलं? एक्सची किंमत काय आली? एक्सची किंमत आली 210. मग आपल्याला कुणाचा वाटा म्हणले? अचा. बरोबर आपण काय धरलेला आहे? 4x. म्हणजे 210 गुणिले 4 21 चौक 84. बरोबर 840 रुपये. बरोबर किती? 840 रुपये. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. बरोबर 840 रुपये. आलं लक्षात? चला लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, जर 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष व 12 मुले किती दिवसात करतील? पहा काय म्हणतंय. 6 पुरुष किंवा, हा शब्द महत्वाचा आहे खूप, किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात करतात. म्हणजे 6 पुरुषांनी जर काम केलं तर ते 24 दिवसात करतात, किंवा मग 6 पुरुषाच्या ऐवजी 8 मुलांनी जर केलं तर ते 24 दिवसात करतात. आपण काय करू? एकतर यांना पुरुषांमध्ये बदल करून घेऊ किंवा मुलामध्ये बदल घेऊ. तर मग इथं काय म्हणते? 6 पुरुष आणि 8 मुलं, दोघांचं काम सारखंच आहे. मग हे 6 पुरुष बरोबर 8 मुले. आणि पुढं काय म्हणतंय की तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले, म्हणजे आता दोघांनी मिळून करायचे. अगोदर 6 पुरुषांनी एक काम आहे, एक समजा आपल्याला एक हौद भरायचा आहे, 6 पुरुषांनी जर भरलं तर ते 24 दिवसात भरतात. किंवा एक बांधकाम आहे, घराचं बांधकाम, जर 6 पुरुषांनी जर बांधकाम केलं तर 24 दिवसात पूर्ण होते. आणि 6 पुरुषाच्या ऐवजी जर 8 मुले लावली तर ते काम 24 दिवसात, म्हणजे 6 पुरुष जेवढं काम करणार आहेत तेवढंच ते 8 मुलं काम करू लागलेत. बरोबर आहे? मग पुढं काय म्हणते? किंवा इथं वापरले आणि इथं मिळून म्हणते. मग आता मिळून म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल की या 6 पुरुष बरोबर 8 मुले, तर आपल्याला इथं 7 पुरुष दिले. 7 पुरुष बरोबर किती मुले? म्हणजे एकतर मुलामध्ये करून घेऊ किंवा पुरुषामध्ये तर करून घेऊ. हे 7 गुणिले 8 भागिले 6, 3 दुनी हे बेत्रिक 6, बेचोक 8, 28 छेदामध्ये 3 येऊ लागले. म्हणजे हे थोडंसं आपण 8 मुले बरोबर 6 पुरुष तर 12 मुले बरोबर किती? जर असं केलं 12 गुणिले 6 भागिले 8, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, बे एक बे, बेत्रिक 6 म्हणजे 9. 8 मुले बरोबर 6 पुरुष. चला हे आपण याच्यामध्ये असं बदल करून घेतला की पहा इथं तुम्हाला मी सांगतो, 8 मुले बरोबर 6 पुरुष तर 12 मुले बरोबर किती पुरुष? बरोबर आहे. तर किती पुरुष आलं? 9 पुरुष. मग काय झालं? हे 6 पुरुष बरोबर 24 दिवसात करतात. आणि हे 7 पुरुष आणि ह्या 12 मुलाच्या ऐवजी 9, 7 पुरुष अधिक 9, ह्या 7 पुरुष आणि 12 मुलं मिळून म्हणते. म्हणजे हे 7 पुरुष आणि या 12 मुलाच्या ऐवजी 9 पुरुष. तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने सांगतो. बरोबर हे 16 पुरुष. काय झाले? हे 16 पुरुष झाले. आलं का लक्षात? मग आता इथं 6 गुणिले माणसे गुणिले दिवस बरोबर माणसे किती? इथं 6 गुणिले 24 दिवसात करतात. मग इथे ही 16 माणसे गुणिले दिवस. मग 6 गुणिले 24 भागिले 16 बरोबर दिवस. 8 न भाग घाला, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, बे एक बे, बे त्रिक 6, 9 दिवस हे उत्तर येते. ह्याचं काय ते उत्तर? 9 दिवस. आलं?
आता तुम्हाला ह्याच्या आणखी सोपी दुसरी पद्धत सांगतो, सोप्यात सोपी. सोप्यात सोपी दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला. काय करायचं, काय दिले, पुरुष, मुले आणि दिवस. पुरुष किती दिले 6, मुले किती दिले 8, दिवस किती दिले 24. त्याच्यानंतर 7 पुरुष 12 मुले, दिवस माहिती नाही. मग काय करा, हे 6 गुणिले 8 गुणिले 24 या वरच्याचा गुणाकार करा, या वरच्या लाईनचा सगळा गुणाकार करा. त्याच्यानंतर काय करा, हा तिरकस गुणाकार करा. 12 गुणिले 6 12 सकम 72, अधिकचं चिन्ह द्या, हा तिरकस गुणाकार करा, 8 सती 56. मग इथं काय येईल, 6 गुणिले 8 गुणिले 24 भागिले हे दोघाची बेरीज करा, 6 2 8 आणि 7 5 12, 128. 128. 8 1 8, 8 1 8, 12 मधून 8 गेले, किती उरले, 4 उरले, 48 झाले. 8 संग 48, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, बे 1 बे, बे त्रिक 6, 3 गुणिले 3 बरोबर 9 दिवस. हे सगळ्यात सोपी ट्रिक. काय आलं, 9 दिवस. आलं का लक्षात? चला लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. कांबळे, वैद्य, आरबाळे, चतुर, जोगदंडे, सूर्यवंशी, सिद्धी, सूर्यवंशी इमोजी टाकू नको, मगर, पवार, श्रीराम, मोहित, वाघ, नलगे, आत्तार, मस्के, गोडसे, आरसूड, कुंभार, देशमुख, कुलकर्णी, गायकवाड, भारती. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला पुढच्या असेच आणखी 1-2 प्रश्न आहेत आपले. ते नाही समजला तर ह्या सांगतो, लक्ष द्या इकडं. 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात करतात, तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात करतील? तर काय करू आपण, इथं बघा, हे 4 पुरुष जेवढं काम करतात तेवढं 6 मुले काम करतात. 4 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काय 6 मुले काम करतात. 4 पुरुषांनी केलं तरी 12 दिवसात होणार आहे, किंवा त्यांच्या ऐवजी 4 पुरुषाच्या ऐवजी जर 6 मुलांनी काम केलं तरी ते 12 दिवसातच पूर्ण होणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून केले तर किती दिवसात होईल? आता दोघांनी तिथं किंवा दिले, इथं मिळून दिले. मग आपण काय करू, 4 पुरुष जेवढं काम करते तेवढे 6 मुले करतात. मग आता 6 पुरुष किती जेवढं काम करते तेवढं किती मुले काम करतात? 6 गुणिले 6 भागिले 4, 6 6 36 भागिले 4, 4 1 4, 4 9 36, म्हणजे 6 पुरुष जेवढं काम करतात तेवढं 9 मुले काम करतात. म्हणजे या 6 पुरुषाच्या ऐवजी जर आपण मुले घेतलं तर इथं मुलं आहे. बरोबर आहे. मग पहा, 4 पुरुष बरोबर 12 दिवस, म्हणजे 4 पुरुष किती दिवसात करतात तर 12 दिवसात करतात. आलं. त्याच्यानंतर इथं 6 पुरुषाच्या ऐवजी इथं काय म्हणतंय, हे 6 पुरुष अधिक 3 मुले बरोबर किती दिवस? मग आपण इथं काय केलंय, या 6 पुरुषाच्या ऐवजी इथं 9 मुले काढले. हे 9 मुले अधिक 3 मुले बरोबर 12 मुले.
बरोबर 12 मुले. मग आता काय करू आपण, इथले मुलं घेऊ कारण की इथं मुलं आले. मग हे 6 मुलं किंवा 4 पुरुष 12 दिवसात करतात. मग हे 6 मुले गुणिले 12 दिवस बरोबर. आता इथं मुलं किती झालेत, 12 मुले गुणिले दिवस. हे पुढी मावना गेले म्हणून मी खाली लिहिलो इथं बरोबरच्या पुढचं. मग आपल्याला काढायचे काय, दिवस काढायचे. हे दिवस बरोबर 6 गुणिले 12, ही 6 गुणिले 12 हे 12 बरोबरच्या तिकडं होतं. इकडे येऊन काय झालं, ह्यानं भागिले आहे. 12 एक 12, 12 एक 12. 6 दिवसामध्ये 6 पुरुष आणि 3 मुलं मिळून 6 दिवसात ते काम पूर्ण करतील. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, कापडनीस, चिमणकर, जोगदंडे, माचेवाड, अथर्व, ऋतुराज, गोडसे, सारडा, चौधरी, चव्हाण, कोळी, मस्के, मगर, मुडपणे, युवराज, भोये, नलगे, तौर, मिसाळे, मोहित. चला पहा पुढचा. आता यालाच आपण ट्रिकनं सोडवू ना. एक मिनिट, यालाच आपण काय करू, ट्रिकनं सोडवू आपण. पहा कसं सोडवू. काय करायचं, हे पुरुष, मुले आणि दिवस. किती पुरुष, 4 पुरुष. किती मुलं, 6 मुलं. किती दिवसात, 12 दिवसात. तसंच काय दिले पुढं, 6 पुरुष आणि 3 मुलं. किंवा देव काही देव, पुरुषाच्या खाली पुरुष, मुलाच्या खाली मुलं. दिवस माहिती नाही. मग काय करा, हे 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले या दोघाची बेरीज 4 त्रिकम 12 अधिक हे या दोघाचा गुणाकार करा 4 त्रिकम 12 अधिक 6 6 36. म्हणजे 4 गुणिले 6 गुणिले 12 छेदामध्ये 12 आणि 36 किती झाले तर 48 झाले. 12 एक 12, 12 चौक 48, 4 एक 4, 4 एक 4 बरोबर काय राहिलं 6 दिवस. 6 दिवस. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 10 पुरुष व 3 मुले किती दिवसात करतील. तर पहा आता आपण हा प्रश्न ट्रिकनं सोडवू. कसा सोडवू. पहा पुरुष, मुले आणि दिवस. 4 पुरुष 6 मुले किती 12 दिवसात. पुढं काय म्हणते 10 पुरुष व 4 मुले. हे 10 पुरुष व 3 मुले किती दिवसात. अगोदर काय म्हणलेलं आहे, हे 4 पुरुष किंवा 2 मुले 12 दिवसात करतात. तेच काम 10 पुरुष व 3 मुले किती दिवसात करतील. मग काय येईल, ह्या वरच्या सगळ्या ह्याचा गुणाकार 4 गुणिले 6 गुणिले 12 छेदामध्ये या दोघाचा गुणाकार 4 त्रिकम 12 अधिक या दोघाचा गुणाकार 12 साइन 10 60. मग
4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले दोघाची बेरीज करा. 60 आणि 12 72. 12 एक 12, 12 सकम 72. 6 एक 6, 6 एक 6, काय राहिलं 4 गुणिले 1 म्हणजे 4 दिवस. आलं का? अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही, एकदम सोपं. बनपूरकर, श्रुती, चिमनकर, वैद्य, आवंतकर, आबोली, मुरुमकर, कापडनीस, काळवणे, खिल्लारी, शिंदे, माळी, तौर, केदार, ऋतुजा, नरखेडकर, वाघ. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, जर 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष व 12 मुले किती दिवसात करतील? पहा काय म्हणते. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 7 पुरुष व 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील? पहा, पुरुष, मुले आणि दिवस. काय म्हणते. 6 पुरुष, हे 6 पुरुष किंवा 8 मुले किती दिवसात करतील? 24 दिवसात करतील. तर तेच काम 7 पुरुष किंवा 12 मुले किती दिवसात करतील? मग काय करावं लागेल? हे 6 गुणिले 8 गुणिले 24 यांचा गुणाकार येईल आणि यांचा तिरकस गुणाकार करा. 12 सकम 72 अधिक 7 8 56. मग सोडवा. 6 गुणिले 8 गुणिले 24 भागिले दोघाची बेरीज करा. 2 आणि 6 8, 7 आणि 5 12, 128. 128. 8 न भाग घाला. 8 त्रिक 24, 8 एक 8, 4 उरले 48 झाले. 8 संग 48, परत 8 एक 8, 8 दुनी 16, बे एक बे, बे त्रिक 6, 3 गुणिले 3 बरोबर 9 दिवस. बरोबर 9 दिवस. आलं. श्रुती जाधव, कांबळे, सूर्यवंशी, बोराडे, आवंतकर, नरखेडकर, शिंदे, देशमुख, मंगनाळे, बोचरे, मिसाळे, सिद्धी, सोहम, मगर, येवले. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? पहा काय म्हणते. 4 पुरुष, मुले आणि दिवस. 4 पुरुष, 6 मुले 12 दिवसात. पुढं काय म्हणते. 6 पुरुष आणि 3 मुले, हे 6 पुरुष 3 मुले किती दिवसात करतील? 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले या दोघाचा गुणाकार. दत्त, उत्तम दत्त, उत्तम, अतिउत्तम, छान, नाव तर लय मोठं आहे. उत्तम दत्त, नावासारखं वागा थोडं. तुमचं कार्य उत्तम हेच आहे का? इमोजी टाकणे. या दोघाचा गुणाकार 4 गुणिले 3 अधिक या दोघाचा गुणाकार 6 गुणिले 6 म्हणजे 4 गुणिले 6 गुणिले 12 छेदामध्ये दोघाचा गुणाकार 4 त्रिकम 12 अधिक 6 6 36 म्हणजे 4 गुणिले 6 गुणिले 12 छेदामध्ये 6 आणि 2 किती झाले? 8
3 आणि 1 4 48. 36 आणि 12ची किती झाली बेरीज? 48. 12 1 12, 12 चौक 48, 4 1 4, 4 1 4. काय राहिलं? 6 दिवस. जोपले, बोचरे, येवले, बडे, सुरनर, सारडा, नेलगे, आवंतकर, ऋतुजा, आरोही, गोडसे, मगर, गायकवाड. आलं का लक्षात? 6 दिवस हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात करत असतील तर तेच काम 10 पुरुष किंवा 3 मुले किती दिवसात पूर्ण करतील? 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात करते, तेच काम 10 पुरुष किंवा 3 मुले किती दिवसात पूर्ण करतील? तर पहा, पुरुष, मुले आणि दिवस. किती पुरुष? 4 पुरुष, 6 मुले 12 दिवसात. त्याच्यानंतर 10 पुरुष, 3 मुले किती दिवसात करतील? तर या वरच्या सर्व लाईनची बेरीज गुणाकार करा. कसा? 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले या दोघाचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 अधिक या दोघाचा गुणाकार करा. 10 गुणिले 6. मग काय येईल? 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले 4 त्रिकम 12 अधिक 10 सक 60. 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले काय येईल? दोघाची बेरीज 72. 12 1 12, 12 सकम 72, 6 1 6. काय आलं? 4 दिवस. 4 दिवस हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 4 दिवस. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. महत्त्वाचे प्रश्न आहेत. काळ, काम, वेग हा घटक आपण अभ्यासत आहोत. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. छाया, रेखा व मेघा एक काम अनुक्रमे 12, 15 व 24 दिवसात पूर्ण करतात. छायाने 3 दिवस काम केले व रेखाने 5 दिवस काम केले व शिल्लक काम मेघाने केले, तर मेघा शिल्लक काम किती दिवसात करेल? प्रश्न काय आहे? छाया, रेखा व मेघा एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 24 दिवसात करतात. किती दिवसात करतात? 12, 15 आणि 24 दिवसात करतात. छायानं 3 दिवस काम केले. बघा, हे तिघीजण 12, 15 आणि 24 दिवसात काम करतात. छायानं 3 दिवस काम केले, रेखानं 5 दिवस काम केले आणि जे काही राहिलेलं काम आहे ते कोण केले? मेघानं. तर मेघा ते काम किती दिवसात करेल? तर पहा, छाया एक काम किती दिवसात करते? हे छायाचे दिवस 12, रेखाचे 15 आणि मेघाचे 24. म्हणजे छाया एक काम 12 दिवसात करते, रेखा एक काम 15 दिवसात करते आणि मेघा एक काम 24 दिवसात करते. बरोबर आहे. मग छायाचे लय सोपा प्रश्न आहे. छायाचे 1 दिवसाचे काम
ती पूर्ण काम 12 दिवसात करते, म्हणजे एका दिवसात 1/12, बरोबर आहे. मग तिनं 3 दिवस काम केले, मग 3 दिवसाचे काम बरोबर 3 गुणिले 1 एका दिवसात 1/12 म्हणजे 3 दिवसात 3/12, बरोबर आहे का. त्याच्यानंतर रेखाचे 1 दिवसाचे काम, ती रेखा पूर्ण काम 15 दिवसात करते. एका दिवसात किती करते ते 1/15. मग तिनं काय केलंय 5 दिवस काम केलंय, मग तिचं 5 दिवसाचं काम 5 गुणिले 1/15. एका दिवसात 1/5 काम, 5 दिवसात किती 5 गुणिले 1/15, 5 1 5, 5 3 15. इथं काय आलं 1/3. इथं काय आलं 1/3. मग आता काय करू, छायाचे 3 दिवसाचे काम आणि रेखाचे 5 दिवसाच्या कामाची बेरीज करू. आता इथं बघा छाया 3 दिवसात किती, हे 3/12 म्हणजे छेला 3 1 3, 3 चौक 12, ही 1/4. छाया 3 दिवसाचे काम अधिक रेखा 5 दिवसाचे काम, तिने 5 दिवस केले म्हणून 5 दिवसाचं काम. मग 3 दिवसाचं काम किती आहे तिचं 1/4, हे 1/4 अधिक हे रेखाचं 5 दिवसाचं काम 1/3. बेरीज करा, 4 त्रिकम 12, 3 त्रिकस गुणाकार 3 1 3 अधिक 4 1 4 म्हणजे 7/12. या दोघीचं काम किती आहे 7/12, बरोबर आहे. 7/12. मग आपण आता काय करू, ह्या दोघीचं काम 7/12 आहे. पूर्ण काम म्हणजे 1, त्याच्यातून या दोघीचं काम 7/12 वजा करा. 1चा छेद काहीच नाही म्हणजे 1, हे छेद समान झाला 12. तिरकस गुणाकार करा 12 वजा 7 म्हणजे मेघाचे काम किती आहे, 12 मधून 7 गेले 5, 5/12. मेघा किती काम करते आहे 5/12 काम करते, बरोबर आहे का. कधी एका दिवसात. मग तिनं पूर्ण काम करायला तिला 24 दिवस लागते. तर पूर्ण काम करायला किती दिवस लागते 24, म्हणजे हे 5/12 गुणिले 24 हे एका दिवसाचं काम राहिलं. त्या दोघी हे शिल्लक काम आहे 5/12 जे आहे ते दोघींनी मिळून करून शिल्लक राहिलेलं काम आहे. मग पूर्ण काम करायला तिला 24 दिवस लागतात. मग हे शिल्लक काम 5/12 गुणिले 24, 12 1 12, 12 2 24, काय आलं तिनं 10 दिवसात ते काम करते. मेघा राहिलेले शिल्लक काम 10 दिवसात पूर्ण करेल. आलं का लक्षात. का अवघड हो, काहीच अवघड नाही. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, 45 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. 6 दिवसानंतर पुन्हा 30 माणसे कामावर आली तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. बघा, 45 माणसे एक काम किती दिवसात करतात 16 दिवसात पूर्ण करतात. त्याच्यानंतर काय झालेलं आहे 6 दिवसानंतर पुन्हा 30 माणसे कामावर आली तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. प्रश्न अवघड नाही. प्रश्न काय, 45 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. 6 दिवसानंतर पुन्हा 30 माणसे कामावर आली तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल.
प्रश्न एकदम सोपा आहे. पहा काय करावं लागेल आपल्याला. अगोदर त्या 45 माणसांनी 16 दिवसात केलेलं काम काढावं लागेल. बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, इथं एका दिवसामध्ये 45 माणसं, दररोजचं 45 माणसं, असं किती दिवसात काम केले त्यांनी? 16. मग 16 दिवसाचे माणसं किती झाले हो? 16 दिवसाचे माणसं बरोबर एका दिवसाला 45 माणसं, म्हणजे 16 दिवसात किती झाले? 16 पंचे 80, ला शून्य हातचे आले 8, 16 चोक 64, 64 आणि 8 72, 720 माणसं झाली. ते 16 त्या पूर्ण काम करायला 720 माणसं लागणार आहेत. बरोबर आहे. मग या माणसाने काय केले? 6च दिवस काम केले. या माणसांनी काय केले? 6च दिवस काम केले. मग 6 दिवसाचे माणसं काढा. एका दिवसाला 45, 45 गुणिले 6, 6 पंचे 30, हातचे 3, 6 चोक 24 आणि 3 27, 270 माणसं. 6 दिवसाचं माणसं किती? 270. मग आता हे काय केले? 720 माणसं लागणार होते, पण त्यांनी 270च माणसं आले असं समजू आपण. 6 दिवसाचं काम म्हणजे 270 माणसाचं काम आहे. मग शिल्लक माणसे 720 गुणिले 270 बरोबर 0 मधून 0 गेले 0, 12 मधून 7 गेले 5 राहिले, 6 मधून 2 गेले 4, 450 माणसं राहणार आहेत. किती? 450. 450 माणसाचं काम राहणार आहे. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 6 दिवसानंतर 30 माणसे कामावर जास्त आले. 6 दिवसानंतर काय झालं? 6 दिवसानंतर 30 माणसे जास्त आली. म्हणजे काय झालं हो? अगोदर किती माणसं होती? 45 माणसं होती. आता 30 माणसं वाढली, म्हणजे एकूण किती झाली? तर एका दिवसात 75 माणसं आल्या. दिवसात म्हणजे दररोजचं पहिलं 45 माणसं काम करू लागली होती, 30 माणसं वाढली, म्हणजे आता 75 माणसं काम करणार आहेत. मग एकूण किती माणसाचं काम आहे? 450 माणसाचं काम आहे. मग दिवस बरोबर एकूण काम आहे 450 माणसाचं. तर एका दिवसामध्ये 75 माणसं काम करू लागले, तर किती दिवसात होईल मग हे? त्याला 75 न भागा. 15 5 75, 15 त्रिक 45, 0 5 1 5, 5 सकस 30, म्हणजे दिवस बरोबर 6. दिवस बरोबर 6. दिवस बरोबर 6. आलं का लक्षात? दिवस बरोबर 6. 6 दिवसामध्ये काम होईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे, वेळ कमी आहे आपल्याकडे. श्रीराम पवार. पुढचा प्रश्न काय आहे? जर 16 कामगारांना 100 साड्या विणण्यास 21 दिवस लागत असतील, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? बघा काय म्हणतंय. 16 कामगाराला 100 साड्या विणायला 21 दिवस. तर 200 साड्या विणायला 200 साड्या 12 दिवसात विणायचे, तर किती कामगार लागतील? तर काय करू आपण? 16 कामगार गुणिले किती दिवसामध्ये? 21 दिवस. माणसे गुणिले दिवस बरोबर काम का आहे? 100 साड्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर
माणसं काढायचे. हे एक्स माणूस कामगार किती दिवसामध्ये? 12 दिवसात. बरोबर 200 साड्या. बरोबर 200 साड्या. आता इथं काय झाले बघा, हे साड्यांची संख्या वाढल्या म्हणजे कामगाराची संख्या वाढणार आहे. साड्याची संख्या वाढली म्हणजेच कामगाराची संख्या सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. तर काय होईल? हे का हे अशा पद्धतीनं ह्याचा तिरकस गुणाकार होतो. हे कामगार गुणिले दिवस बरोबर पहिले सुरुवातीचे कामगार गुणिले दिवस बरोबर नंतरचं सुरुवातीचे कामगार गुणिले दिवस गुणिले नंतरचे काम, म्हणजे हे 16 गुणिले 21 गुणिले 200 बरोबर x गुणिले 12 गुणिले 100. ह्याची मांडणी कशी होईल? अशी होईल. मग आपल्याला काय कामगार काढायचे? x बरोबर कामगार आहे, बरोबर आहे. कामगार बरोबर 16 गुणिले 21 गुणिले 200 भागिले हे 12 गुणिले 100. 12 गुणिले 100. 3 चौक 12, 3 7 21, 4 1 4, 4 चौक 16. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. कामगार बरोबर 7 चौक 28, 28 दुनी 56. किती कामगार लागतील? तर 56 कामगार लागतील. आलं? कळालं? चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, या ठिकाणी थांबूया. वेळ झालेली आहे. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.